श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरात हे 3 वस्तू आहेत का? म्हणूनच घरात भांडण, अडचणी आणि पैशाची तंगी वाढते. आजच तपासा, नाहीतर लक्ष्मी हळूहळू घरातून निघून जाईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर पहा मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरात म्हणजेच की एक पवित्र जागा असते. तिथे आपण आपले सुखादुःखाच्या भावना व्यक्त करतो, जिथे आपण आशा ठेवतो, प्रार्थना करतो. ती जागा म्हणजे आपलं देवघर. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, देवघर फक्त पूजा करण्यासाठी आहे का, की त्यामागे एक मोठा आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक विज्ञान लपलेला आहे? जर देवघर योग्य पद्धतीने ठेवले, योग्य नियम पाळले, तर ते आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश घेऊन येते. पण जर काही चुका केल्या, तर याच देवघरामुळे अडचणी, वाद, अशांती देखील वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघराचे खरे महत्त्व, देवघर कुठे, कसे असावे, रोजचे नियम आणि पूजा पद्धती, काय प्रभावी उपाय, आणि या दिवशी म्हणजेच की या 3 वस्तू कोणत्या आहेत, तर त्या आपल्याला चुकूनही देवघरात ठेवायच्या अजिबातच नाही. त्याचबरोबर कोणत्या मूर्त्या देवघरात ठेवाव्यात, कोणत्या मूर्त्या ठेवू नये, यामुळे हा सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळेल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा मंडळी, देवघर म्हणजे फक्त एक कोपरा नाही, तो आपल्या घराचा ऊर्जा स्तोत्र आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपण जेव्हा पूजा करतो, मंत्र म्हणतो, ध्यान करतो, तेव्हा आपला मेंदूपर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा फक्त आपल्या मनापुरती मर्यादित राहत नाही मंडळी, तर ती संपूर्ण घरात पसरते. म्हणूनच ज्या घरात रोज पूजा होते त्या घरात शांतता जास्त असते, भांडण कमी होतातच आणि आर्थिक स्थिती हळूहळू सुधारते. देवघर म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक पॉवर स्टेशन आहे. पहा मंडळी, घराची दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. ईशान्य दिशा सर्वात उत्तम. ही दिशा देवांची दिशा मानली जाते. जर शक्य नसेल तर पूर्व दिशा देखील चालते. दक्षिण दिशा टाळा, कारण ती यमाची दिशा मानली जाते. देवघर बाथरूमाच्या शेजारी नसावे. स्वयंपाकघरात ठेवणे टाळावे. जिन्याखाली देवघर कधीही ठेवू नका. देवघर स्वच्छ ठिकाणी म्हणजेच की देवांचा सन्मान करणे. रोज धूळ साफ करा. आठवड्यातून एकदा संपूर्ण साफसफाई करा. देवांची मूर्ती स्वच्छ पाण्याने रोज धुवा. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. रोजची पूजा कशी करावी, तर पहा मंडळी, काही जणांच्या म्हणजेच की काही महिला असतील, काही दादा असतील, त्यांच्याकडून चुका ह्या होत असतील. जरी तुम्ही मुद्दाम नसल करत, तर न कळत तुमच्याकडून होतच असेल. पहा मंडळी, सकाळची पूजा करत असताना स्नान करूनच देवघरात जा. दिवा लावा, अगरबत्ती किंवा धूप लावा, फुले अर्पण करा, मंत्र किंवा प्रार्थना म्हणा. संध्याकाळची पूजा करत असताना पुन्हा दिवा लावा, कापूर जाळा, घंटा वाजवा. घंटा वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. काही विशेष उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात. त्यामध्ये दर शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. दर सोमवारी शिवाला पाणी अर्पण करा. हळदी कुंकू, गुरुवारी तुळशीला पाणी अर्पण करा. आणि एक जबरदस्त उपाय तुम्हाला जो आवर्जून करावा, तो म्हणजे दररोज 5 मिनिटे देवघरामध्ये शांत बसा. फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. यामुळे तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. देवघरात दिवा कसा लावावा? सकाळी पूर्व दिशेला दिवा ठेवा. संध्याकाळी पश्चिम दिशेला 2 दिवे लावणे अधिक शुभ मानले जाते. तुपाचा दिवा हा शांतीसाठी असतो. तेलाचा दिवा हा शक्तीसाठी असतो. नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी काही उपाय देखील केले जातात. आठवड्यातून एकदा कापूर जाळा, गंगाजल शिंपडा, शंख वाजवा. हे उपाय घरातील वाईट ऊर्जा पूर्णपणे दूर करतात. देवघर घरामध्ये कसे असावे, तर पहा मंडळी, देवघर असावे साधे, स्वच्छ आणि शांत. जास्त सजावट टाळा. कमी पण योग्य मूर्ती ठेवा. रोज पूजा करा. देवाला मोठेपणा नाही, भाव महत्त्वाचा आहे. देवघरामध्ये जीवनात काय बदल होतात, तर मानसिक शांती मिळते, आर्थिक स्थिती सुधारते, नातेसंबंधित मजबूत होतात, निर्णय क्षमता वाढते. देवघर हे फक्त एक ठिकाण नाही, तर ते आपल्या जीवनाचा केंद्र आहे.
जर तुम्ही आजपासून हे नियम पाळायला सुरुवात केली तर तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल. नक्की तुमच्या घरातील देवघर तपासा, कारण काही अशा वस्तू आहेत ज्या चुकूनही देवघरात ठेवल्या तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि हळूहळू सुखशांती आणि लक्ष्मी घरातून निघून जाऊ शकते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात सांगितलेली गोष्ट प्रत्येक स्त्री पुरुषांनी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहा मंडळी, सर्वात पहिली आणि महत्त्वाची मूर्ती म्हणजेच की तुमच्या देवघरामध्ये कधीही फुटलेल्या देवांची मूर्ती ठेवू नका किंवा भंग झालेल्या मूर्त्या देवघरामध्ये कधीही ठेवू नका. शास्त्रानुसार भंग मूर्ती म्हणजे अपूर्ण ऊर्जा. जर तुमच्या देवघरामध्ये अशी मूर्ती असेल तर लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा झाडाखाली ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे जुने फाटलेले किंवा खराब फोटो. देवांचे फोटो फाटलेले, मळकट किंवा रंग उडालेले असतील तर ते घरात नकारात्मकता निर्माण करतात. लक्षात ठेवा, देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू. देवघरात कधीही बंद घड्याळ ठेवू नका, कारण ती थांबलेली प्रगती दर्शवते. यामुळे जीवनात अडथळे येतात असे मानले जाते. देवाला अर्पण केलेली फुले दुसऱ्या दिवशी काढणे खूप महत्त्वाचं आहे. सुकलेली फुले म्हणजेच की मंडळी नकारात्मक ऊर्जा. रोज ताजी फुले वापरा आणि जुने फुले लगेच हटवा. पाचवी वस्तू म्हणजे देवघराच्या जवळ कधीही चप्पल वगैरे ठेवू नका, हे अपवित्र मानले जाते. काही लोक देवघरात पैसे, बिल किंवा कागदपत्र ठेवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. देवघर हे पूजा आणि शांतीसाठी असतं, स्टोरेजसाठी नाही. मंडळी, त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे एकाच देवघरामध्ये खूप जास्त मूर्त्या ठेवणे टाळा. यामुळे ऊर्जा विस्कळीत होते असे मानले जाते. कमी पण व्यवस्थित देव ठेवणे कधीही चांगले. त्यानंतरची पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे देवघरात शक्यतो लोखंड वापरणे टाळा. तांबे, पितळ, चांदी अधिक शुभ मानले जाते. देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नाही, ती आपल्या घराची एक सकारात्मक ऊर्जा वाढवणारी जागा आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे अनेक असे प्रश्न येतात की देवघरामध्ये घंटा ठेवली पाहिजे का? हो, तुम्ही देवघरामध्ये नक्कीच घंटा ठेवू शकता. देवघरात घंटा खूप शुभ मानली जाते. पूजा करताना घंटा वाजवली की वातावरण शुद्ध होतं असं मानलं जातं. पुढचं आहे ते म्हणजे काडीची पेटी. काडीची पेटी ही तुम्ही देवघरापासून थोडीशी लांब ठेवू शकता. दिवा, अगरबत्ती लावण्यासाठी काडी पेटी लागते, पण ती देवाच्या समोर उघड्यावरती ठेवू नये. काडीची पेटी देवाच्या बाजूला थोडी बाजूला ठेवावी. अव्यवस्थापना किंवा जळलेल्या काड्या विखुरलेल्या ठेवू नका. यानंतर सुपारी खूप शुभ मानली जाते, पण सुपारी गणपतीचं प्रतीक मानलं जातं. पूजा, मंत्र आणि विधीमध्ये सुपारी वापरता स्वच्छ आणि अखंड सुपारी ठेवावी. खराब किंवा तुटलेली सुपारी ठेवू नका. देवघरामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता, साधेपणा आणि श्रद्धा. वाईट वस्तू नसतात, पण त्यांची अव्यवस्था आणि मांडणी चुकीची असेल तरच नकारात्मकता वाढते असं मानलं जातं. त्यामुळे या सर्व वस्तू ज्यावेळेस आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो त्यावेळेस त्या अगदी व्यवस्थितपणे ठेवणं खूप गरजेचं असतं. तर या सर्व चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये टाळायच्या आहेत. देवघरामध्ये ज्या वेळेस आपण या वस्तू ठेवतो त्यावेळेस आपण असा विचार करतो की या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. पण मंडळी, याचा ज्या छोट्या छोट्या चुका ज्या असतात ना मंडळी, तर त्या चुकामुळे आपल्या जीवनामध्ये त्याचा अनेक प्रकारे फरक पडत असतो. आणि शेवटी आपण म्हणतो की मी खूप कष्ट करतो, सेवा करतो, उपाय करते, तरीही माझ्या कष्टाचं, माझ्या नशिबाचं फळ मला काय मिळत नाही. कारण या छोट्या छोट्या चुका मंडळी आपल्याकडून होतात आणि आपल्याला कष्टाचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही. त्यामुळे ज्या देवघरामध्ये ह्या वस्तू असतील त्यांनी त्या आजच बाजूला काढा आणि ज्या खराब मूर्ती असतात, तुटलेल्या असतात, फोटो वगैरे असतात, ते सर्व तुम्हाला विसर्जित करायचं आहे. नाहीतर मग तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर देवघरामध्ये काही विशिष्ट मूर्ती असतात ज्या चुकूनही आपल्याला ठेवायच्या नसतात. त्यामध्ये हनुमानाची मूर्ती असते, कारण हनुमान हे ब्रह्मचारी आहेत. शनिदेवाची मूर्ती चुकूनही देवघरामध्ये आपल्याला ठेवायची नसते. तर कालिका माता आहे, तिची मूर्तीसुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायची नसते, ती उग्र स्वरूपास असतात.
देवांचे ते चुकूनही देवघरामध्ये ठेवायचे नसतात. देवाची नेहमी शांतता आणि शीतल स्वरूपाचं देवघरामध्ये नेहमी ठेवावं. हे नियम पाळा आणि बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. त्याचबरोबर मंडळी, तुमच्या देवघरामध्ये अशा काही चुका होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री